हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे झालेल्या भीषण अपघातात मावळ तालुक्यातील 4 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघाताने तळेगाव, दाभाडे, कामशेत, टाकवे आणि बहूर परिसरावर शोककळा पसरली आहे. आज 11 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 1:10 सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील पुणे-सातारा मार्गावर शिरवळ येथील हॉटेल शिवालय समोर हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणारी टाटा नेक्सॉन कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर ही कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन आयशर ट्रकला जोरदार धडकली. या अपघातात तळेगाव, दाभाडेतील वेदांत अर्जुन वारिंगे, कामशेत येथील सोनलिंग धीरेंद्र ठाकूर आणि निखिल बाळू राऊत तसेच टाकवे येथील आदित्य बाळासाहेब गरुड या 4 युवकांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 4ही युवकांचं वय अवघे 19 ते 20 वर्ष होतं. तर कामशेत येथील दीक्षित दयानंद पुजारी आणि बहूर कामशेत येथील मयूर हनुमंत शिंदे हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र सारोळा येथील अधिकारी आणि अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनं क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या भीषण अपघातामुळे तळेगाव, दाभाडे, कामशेत, टाकवे आणि बहूर परिसरावर शोककळा पसरली असून मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही शिरवळ पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.